लग्न घरी माझ्या बहिणीकडे. तर आता बघूया इकडे कोण कोण भेटते आणि काय काय होतंय. सो चला आपल्यासोबत. तर मी जस्ट पोचली आहे इकडे नवरीच्या घरी आणि आता नवरीचा बांगड्या भरायचा कार्यक्रम चालू आहे. ह्या माझ्या मोठ्या वहिनी आहेत ज्या तिला हळदी कुंकू लावून घेत आहेत. आणि त्याच्यानंतर आता माझी मोठी बहीण जिला आम्ही सर्वजण अक्की बोलतो ती तिला आता इथे हळदी कुंकू लावून घेते आहे. आणि आता माझी बहीण पण शिकायला लागली आहे की हळदी कुंकू लावायची प्रॅक्टिस करते आहे. ही आमची आशा अक्का तिनेही तिला हळदी कुंकू लावून घेतला आहे. आणि आता तिच्यानंतर मे बी माझा नंबर असेल. तर हां आता मीही तिला हळदी कुंकू लावून घेतलं आहे. आता टोटल आम्ही 4 जणी झालो आहोत आणि अशा टोटल आम्ही 6 जणी तिला हळदी कुंकू लावणार आहोत. याच्यानंतर अजून एक माझ्या वहिनी येतील आणि माझी बहीण. तर याही माझ्या दुसऱ्या वहिनी आहेत ज्याही तिला हळदी कुंकू लावून घेत आहेत. याचा खूप मान असतो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि आता ही माझी बहीण जी तिला हळदी कुंकू लावून घेते आणि ते सेम त्यांचं भांडण चालू आहे. तर आता समोर बांगड्या भरायचा कार्यक्रम चालू आहे. मी व्हिडिओमध्येही तेच बोलते. तर आता आपण ते बघूया की नवरीला आता चुडा भरायला घेतला आहे कासार काकांनी. आणि आता तिचा एका हातामध्ये बांगड्या भरून झाल्या आहेत आणि आता तिच्या दुसऱ्या हातामध्येही ते बांगड्या भरायला त्यांनी चालू केलं आहे. इथे थोडं डिस्कशन चालू होतं की अजून काही मध्ये तिच्या अशा वेगळ्या बांगड्या तिला भरायच्या आहेत का. तर तिचा हा नाही तेच चालू होतं. आणि देन जे आहे तेच आम्ही कंटिन्यू ठेवलं. आणि तिच्या दुसऱ्या हातामध्येही आम्ही चुडा भरायला कासार काकांनी चालू केला. आणि तिचा दुसरा हातही खूप छान वाटते. नवरीच्या बांगड्या खूप छान वाटतात. काकी तिच्या हातातल्या बांगड्या खूप छान निहारत होत्या. तो क्षण खूप छान होता. आणि त्यानंतर तिच्या बांगड्या भरून झाल्या आणि तिने त्यांच्या पाया पडलं. आणि आता ती सगळ्यांच्या पाया पडायला चालू करणार आहे. सो आता ती सगळ्यात पहिली गेली आहे माझी मोठी मम्मी म्हणजे आमची सगळ्यात मोठी चुलती. आणि त्याच्यानंतर ती कोणाच्या पाया पडते ते आपण बघूया. त्याच्यानंतर ती गेली आहे आजींच्या पाया पडायला. आणि इथे सगळेजण तिची थोडीशी खेचत होते कारण का तिला खूप सगळ्यांच्या पाया पडून पडून तिचं कंबरडं जाणार होतं. त्यानंतर ती मावशीच्या पाया पडली आणि आता ती काकींच्या पाया पडती आहे. त्यानंतर मी बोलते की आक्की तुझ्या पाया पडून घेऊ दे कारण सगळ्यात मोठी बहीण आमची हीच आहे कझनमध्ये. आणि त्याच्यानंतर आता ती चक्क घोळक्यामध्ये घुसली आहे. आणि इथे आक्कीला आता बांगड्या भरायला घेतले. त्यानंतर ती काकूंच्या मावशींच्या काकीच्या सगळ्यांच्या पाया पडायला तिने घेतलं आहे. आणि जी कोपऱ्यामध्ये तुम्हाला फोनवर दिसते ती आमची मावशी आणि काकी अशी दोन्हीही तिचं रिलेशन आहे. त्यानंतर ती सगळ्या बहिणींच्याही पाया पडायला लागली आहे. आणि स्टील मी बोलते की मी बाकी आहे पण ती उठून आलीच नाही माझ्या पाया पडायला. आणि त्याच्यानंतर इथे बोलत आहेत की तू बस इथे बांगड्या भरायला. सो मी इथे बांगड्या भरायला मला चालू केलं आहे म्हणजे माझ्या हातातही बांगड्या भरत आहेत. आणि त्यानंतर मी तिला आशीर्वाद दिला आहे की पुढच्या वर्षी येऊ दे. छान वाटतं ब्लॉगमध्ये बर्बादी सबकी साथ में. मला माहिती नाही किती आवाज येतो. कदाचित मला याला व्हॉइस ओव्हर करावा लागेल. चालू आहे. ती आमची अजून एक बहीण समोर बसली आहे पण तिला ब्लॉगमध्ये यायचं पण ती नाही येते कारण का तिच्या हातामध्ये बांगड्या कमी आहे. ती ना लेफ्ट फिल्टर यूज करते असं आमचं स्क्रीन नाही आहे. आणि आम्ही एवढे हा आमचा रिअल फेस नाहीच आहे. मी पण कॅमेराने चेक पण कॅमेरा यूज करून मी ब्लॉग बनवते. मला बॅक कॅमेराने यूज करून नाही येत बनवता. ही आमची सगळ्यात मोठी बहीण आहे. हीच आमच्यामध्ये सगळ्यात छान दिसते आणि सगळ्यात सुंदर आहे आमच्या घरामध्ये. 5 बहिणींमध्ये एक जण कमी आहे ती अजून आली नाहीये. आणि ही माझी किती नाही 4 नंबरची बहीण आहे. इथं 4 नंबर आहे. माझा 3 नंबर आहे आणि ही 5 नंबर आहे. 2 नंबरची आता येईल लवकरच जॉईन होईल. ही माझी भाची आहे. त्या माझ्या काकी आहे. ही दोन्ही पोरी आहेत माझ्या. खूप जण आहे. आता ते आपण ब्लॉग बनवते अजूनपर्यंत आपण नाही कोणतं रिलेशन नाही. तुझ्या नानाची नवीन ब्लॉगर आहे मी. नाही फक्त मीच काढून लिहिची इज्जत पूर्ण ब्लॉग मध्ये. तुम्ही असं सोबत राहा. तुम्ही आम्हाला सबस्क्राईब करा. ती मावशी आहे माझी. मावशी चुलती दोन्ही पण आहे. ती माझी सगळ्यात मोठी चुलती. ती कुठची तिथं लक्षात नाही आणि मी ब्लॉग बनवते. नंतर आम्ही 5 बहिणी मिळून तुम्हाला भेटूया. चालू केलाय भांड्याचा भांडा आणि आम्ही थोडेसे फोटो काढतोय छान. कुत्रे चालू आहे ब्लॉगिंग. हे बघ चालू आहे आता. नाही मला करून चालू माझी ना नाही पागल आहे ही स्वतःला गाईस करत आहे. आता आम्ही तिला 4-5 वेळा घातल्या. बघा नवरी सेम नाका
संध्याकाळी हळद. मला अख्खी यांच्या फोनावर मला विश्वास नाही तुझ्यावर, मला प्लीज नको घेऊ दे. तर टीम ब्राईडचे आम्ही स्पेक्स बनवलं होतं आणि त्याच्यावर आम्ही सगळ्यांनी फोटो सेशन केलं, तुम्ही बघितलंच असेल. आणि तसंच मी माझ्या पिल्लूला पण उभं केलं, त्याने पोज दिल्या. त्यानंतर बँजो पार्टी गेली होती रिलॅक्सेशनला आणि त्यानंतर सगळे बच्चा पार्टीने तिकडे कब्जा केला. माझंही पिल्लू तिथे तुम्हाला दिसत असेल उभं असताना. आणि त्यानंतर इकडे आमची मनाबाई पोज करते आहे. हा आमचा मैत्रेय जो सध्या फोनमध्ये, पण क्यूट आहे यार, पोरगा मस्त आहे. त्यानंतर हा संस्कार, हा आप्पा आणि हा माझा पिल्लू ही इकडे फ्लॉन्ट करते आहे की आता माझा फोटो आणि व्हिडिओ. आपण कुठे आलोय? मावशीच्या नदीला. मावशीच्या मावशी अजून काही आहे ना, आणि इथं काही फोटो सेशन आहे ना, नाही होत आहे.